इकडे महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया यांचं उपोषण सुरू आहे। आझाद मैदानावर त्या उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि जोपर्यंत खडसे यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवू असा निर्धार दमानिया यांनी व्यक्त केला। एक वातावरण निर्मिती झाली होती काल की कुठल्या प्रकारचं चौकशी किंवा कुठल्या प्रकारची कारवाई खडसेंवर होईल, मात्र तसं झालेलं दिसत नाही। अननेसेसरी त्याला वेळ लावला जातोय आणि कुठे कधी कोणी एक म्हणतं कोणी एक म्हणतं, रावसाहेब दानवे एक म्हणतात तर मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट वेगळं असतं। काय चाललंय ते त्यांचं भाजपातली अंतर्गत जे विवाद असतील ते त्यांना मुबारक, पण मला एवढंच म्हणायचं आहे की या प्रकरणाची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही जी 3 प्रकरणं मांडली त्याबरोबरच मी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या असलेल्या अमाप जमिनी ज्या त्यांच्या ॲफिडेव्हिट्समध्ये दिलेल्या नाहीत, त्यांच्या 2 इरिगेशन कॉन्ट्रॅक्टर्सनी संत मुक्ताई साखर कारखाना हा जो त्यांना घेऊन दिला, जो आता मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे आणि डॉक्टर प्रेंजल खेवलकर यांच्या नावावर आहे, त्या व्यतिरिक्त 17 अशी प्रकरणं आहेत आणि अतिशय महत्त्वाचे खुलासे मी दुपारनंतर करणार आहे। तर मला असं वाटतं की याचं मी आज बहुतेक दुपारनंतर त्यांचे जेवढे स्कॅम्स माझ्याकडे आले आहेत त्याचा एक डिस्प्ले ठेवणार आहे। गेली 2-3 दिवस जर आपण बघितलं फक्त घडामोडी होत आहेत असं दिसतंय, मात्र अजून त्याचं काही आउटपुट निघालेलं नाही। तेच आता हे जे लोक जे आतापर्यंत म्हणत होते की आम्ही भ्रष्टाचार मुळीच टॉलरेट करणार नाही, आता किती दिवस यांना लागतात एक निर्णय घ्यायला, म्हणजे कोण हो म्हणतं कोण नाही म्हणतं, ते अज्ञातवासात जाऊन बसतात। तर चाललंय काय हे कोणाला कळत नाही आणि हेच जर आजपर्यंत भाजप जे म्हणायचं की आम्ही भ्रष्टाचार मुक्त देश करू, तर ते करताना काही बिलकुल दिसत नाहीत। लोकांची याच्यात निराशा होते। जर तुम्हाला ॲक्शन घ्यायची तर त्वरित घ्या।